मंडळी नमस्कार. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी रणधुमाळी सुरू झाली आहे. कारण राज्य विधान परिषदेच्या तब्बल 16 जागांसाठी निवडणुकीचं बिगुल वाजलंय. 18 जून रोजी मतदान होणार असून 22 जूनला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे आता राज्यातील प्रत्येक पक्षानं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या यशामुळे या निवडणुकीत सुद्धा महायुतीचं पारडं जड मानलं जात आहे. पण खरी उत्सुकता आहे ती संभाव्य उमेदवारांची आणि राजकीय समीकरणांची. त्यामुळे आता महायुतीमध्ये नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल, महायुतीत अंतर्गत रस्सीखेच कशी सुरू आहे, हेच या व्हिडिओमधून पाहायचंय. नमस्कार. बघा, ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांमधून होत असल्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिकांमधील निवडून आलेले सदस्य याला मतदान करणार आहेत. त्यामुळे संख्याबळासोबतच स्थानिक नेत्यांचा प्रभाव आणि गुप्त मतदान अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय हालचाली वेगानं सुरू राहण्याची शक्यता आहे. आता जर प्रत्येक मतदारसंघावर आपण उमेदवार पाहिले तर पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा मतदारसंघ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. इथं भाजप, अजित पवार गट आणि शिंदे गट मजबूत स्थितीत असल्याचं मानलं जातं. साताऱ्यात उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांचा प्रभाव मोठा असल्यामुळे महायुतीला इथं फायदा होऊ शकतो. भाजपकडून त्यामुळे पृथ्वीराज देशमुख यांचं नाव या मतदारसंघातून आघाडीवर असल्याची चर्चा आहे. आता जर पुणे मतदारसंघाचं पाहायला झालं तर पुणे मतदारसंघामध्ये अजित पवार गट हा सगळ्यात मजबूत मानला जातोय. पिंपरी चिंचवडमध्ये प्रभाव असलेले माजी आमदार विलास लांडे यांना उमेदवारी मिळू शकते असं बोललं जात आहे. तर सोलापूरमध्ये भाजपचं वर्चस्व असल्यामुळे इथं प्रशांत परिचारक यांचं नाव चर्चेत आहे. जर कोकण विभागाचं पाहिलं तर कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा एक मतदारसंघ आहे. हा महत्वाचा मतदारसंघ आहे. महायुतीतील तिन्ही पक्ष इथं ताकदीनं मैदानात उतरू शकतात. मात्र अजित पवार गटाचे अनिकेत तटकरे यांना इथून संधी मिळण्याची शक्यता आहे. ठाण्याचं पाहायचं झालं तर ठाण्यात अर्थात शिंदे गटाचं प्राबल्य आहे. धर्मवीर आनंद दिघे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मानणारा इथला सगळा वर्ग आहे. त्यामुळे इथे अर्थात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला उमेदवारी मिळणार आहे आणि इथून अर्थात एकनाथ शिंदेचे जवळचे रवींद्र फाटक यांचं नाव चर्चेत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरमध्ये अजित पवार गटाचं वर्चस्व आहे. म्हणजे भले अहिल्यानगरमध्ये भाजप आणि अजित पवार गट दोघे मिळून एकत्र सत्तेत असले तरी सुद्धा इथं जर पाहायला गेलं तर अजित पवार गटाचं जास्त वर्चस्व आहे आणि त्यामुळेच अजित पवार गटाकडे या मतदारसंघातील उमेदवारी जाऊ शकते असं बोललं जात आहे. अजित पवार गटामधून या मतदारसंघात चंद्रशेखर भुले पाटील यांचं नाव पुढे येत आहे. नाशिकचं पाहायचं झालं तर नाशिकमध्ये मात्र भाजप, शिंदे गट यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं चित्र आहे. बघा, इथं दराडे, गीते आणि अंजुमताई कांदे यांची नावं चर्चेत असली तरी सुद्धा ही जागा शिंदे गटाकडे जाण्याची जास्त चर्चा आहे. मराठवाड्याचं पाहायचं झालं तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर आणि जालना मतदारसंघात भाजप मजबूत स्थितीत असल्यामुळं माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचं नाव पुढे येत आहे. धाराशिव, लातूर आणि बीडमध्ये भाजपच्या मुंडे समर्थकांना संधी मिळण्याची चर्चा सुरू आहे. तर परभणी आणि हिंगोलीमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व कायम असल्याचं दिसतंय. नांदेडमध्ये काँग्रेसची ताकद कमी होत भाजप मजबूत होत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे अशोक चव्हाण समर्थक राजूरकर यांचं नाव या मतदारसंघातून चर्चेत आहे. विदर्भात पाहायचं झालं तर विदर्भात सगळ्यात जास्त भाजपचंच वर्चस्व असल्याचं चित्र आहे. यवतमाळमधून मदन येरावार, भंडारा गोंदियामधून सुनील मेंढे आणि वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या एका मतदारसंघातून किसन नागदिवे यांच्या नावाची चर्चा आहे. अमरावतीतून पाहिलं तर अमरावतीमध्ये माजी खासदार नवनीत राणा यांचं नाव घेतलं जात आहे आणि नवनीत राणा यांना उमेदवारी मिळाली नाही तर ऑप्शन म्हणून भाजपचे आणि रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा यांचं नाव सुद्धा चर्चेत आहे. दरम्यान अनेक मतदारसंघांमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असल्यामुळे महायुतीसमोर उमेदवारी वाटपाचं मोठं आव्हान उभं राहिलंय. दुसरीकडे महाविकास आघाडी सुद्धा निवडणूक प्रतिष्ठेची मानून रणनीती आखताना दिसतेय. नाराज नेते, अपक्ष सदस्य आणि गुप्त मतदानामुळे शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय थरार हा कायम राहणार आहे. एकूणच पाहिलं तर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचं पारडं सध्या जड दिसतंय. पण अंतर्गत नाराजी आणि कलह, स्थानिक राजकारणामुळे अनेक ठिकाणी मोठे ट्विस्ट पाहायला मिळू शकतात. त्यामुळे मंडळी 22 जूनचा निकाल राज्याच्या राजकारणामध्ये नवी समीकरणं निर्माण करू शकतो.
कारण मंडळी 22 जूनच्या निकालामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मतदान होणार आहे. त्यामुळे स्थानिक लेव्हलला कुणाचं वर्चस्व आहे, कोणत्या नेत्याचा विभाग कुठं जास्त प्राबल्य देणारा आहे, हे 22 जूनलाच समजेल. आता पाहायचं इतकंच आहे कोणाचं राजकीय नशीब या निवडणुकीमध्ये उजळणार आहे आणि कुणाला पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय, तुमच्या मतदारसंघामध्ये कुणाला उमेदवारी मिळू शकते किंवा कुणाला उमेदवारी मिळाली पाहिजे, यांचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत तो शेअर करा आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब करा.